नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी कोरेगाव मतदारसंघात खेड नांदगिरी येथे होणार जाहीर सभा। राज्यात पुन्हा रयतेचं राज्य आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ही यात्रा सातारा जिल्ह्यात येत असून सायंकाळी 5 वाजता खेड नांदगिरी तालुका कोरेगाव येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी 6 वाजता दिली। गेल्या काही महिन्यापासून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आता त्या यात्रेचं सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। 4 तारखेला मान खटावमध्ये सकाळी आणि दुपारी सातारा आणि संध्याकाळी कोरेगाव अशा प्रकारचा यात्रेचा त्यांचा कार्यक्रम आहे। खेडमध्ये कोरेगावच्या या यात्रेचा सभा होणार आहे। बॉम्बे रेस्टॉरंट पासून निघालेली यात्रा ही खेड कोरेगावच्या शहरातून खेडमध्ये येईल आणि खेडमध्ये त्याचं सभेत रूपांतर होईल। तिथे सभेत रूपांतर होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार साहेबांचे सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित मार्गदर्शन करतील। सध्याच्या देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये आणि असलेल्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर निश्चितपणे कार्यकर्त्यांना आणि जनतेला मार्गदर्शन केलं जाईल। गेल्या काही महिन्यापासून सुरू झालेल्या यात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो। लोकांच्या मनामध्ये ती खतखत आहे की प्रत्यक्ष यात्रेच्या माध्यमातून ही बाहेर पडून त्याचा रूपांतर चर्चेमध्ये होत आहे। ही यात्रेचं यश आहे असं मला वाटतं। कोरेगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने माजी खासदार इम्तियाज जलील यांचा निषेध, कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात निवेदन सादर। देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आणणाऱ्या अनेक आणि धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष अजय सतीश बर्गे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी मंगळवारी दुपारी 12:30 वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कृतीचा निषेध केला। राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण हे छत्रपती संभाजीनगर असे केले आहे। छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय अस्मिता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भाग आहे। त्याचा संपूर्ण देशाला अभिमान असून ते हिंदूंचे आराध्य दैवत आहे। त्यांचा महाराष्ट्रात ठरवून झालेला अपमान हिंदू समाजाला संताप आणून देणारा आहे। इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली काढली होती, त्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे। छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकांवरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे अजय बर्गे यांनी सांगितले। हिंदुत्ववादी सरकार असेल तर त्या सरकारच्या मध्ये धमक आहे, सरकारने करून दाखवावं। अशा गोष्टी आम्ही सकल हिंदू समाज संपूर्ण देशभरामध्ये आम्ही सहन करणार नाही। हा जो काही इम्तियाज जलील आहे, हा इम्तियाज जलील सोडला, असंख्य जिहादी डुकऱ्यांनी सोडलेले ओवेस सारखा भडवा आहे। या भडव्यांच्या माध्यमातून आज आपल्या हिंदू देवदेश धर्मावरती टीका टिप्पणी विद्रुपीकरण करण्याचं प्रकरण घडतंय। की नुकतंच काय घडलेलं हेच प्रकार आहे की प्रत्यक्षात आपण पाहू शकतो की जे छत्रपती संभाजी महाराज आहेत, ज्या संभाजी महाराजांनी आज स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही सर्व रेच 18 पकड 12 बोलदार गुन्हा गोविंदांना आनंद जगावं, टिकावर राहावं यासाठी स्वतःच्या देहाची राखरांगोळी केली, स्वतःचे देहाचे तुकडे केले आणि 40 दिवस अनंत अत्याचाराला सामोरे गेले आणि अशा नावाला विरोध आम्ही कदापि सहन करणार नाही। म्हणूनच पुन्हा एकदा विनंती करेन आता सर्वांच्या माध्यमातून की आम्ही सकल हिंदू समाज कोरेगावातले यासाठीच आहोत की या ठिकाणी हा इम्तियाज जलीलचा प्रकार आम्ही सहन करणार नाही। हा जलीलच आहे, नावानेच जलील आहे आणि असाच जलील हा दळिंद्रा हा डुक्कर या ठिकाणी आम्हाला नकोय। याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी। खऱ्या अर्थाने देशद्रोहाचा हा छत्रपती संभाजी महाराजांचा जर कोणी विरोध करेल हा देशद्रोह आहे आणि याच्यावरती देशद्रोहासारखे असे असंख्य खटले दाखल व्हावेत। आणि पुन्हा एकदा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करेल, हा जलील हा भडवा हा इम्तियाज जलील नावाचा डुक्कर हा पाकिस्तानमध्ये पोहोचवण्याचं काम आपण प्रशासनाच्या माध्यमातून करावं एवढीच विनंती करतो।
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करा. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कानमंत्र. कराडोत्तर मतदारसंघातील परिवर्तन यात्रेचा भव्य शुभारंभ. पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य शेतकरी, सामान्य जनता, महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या आहेत. या योजना पुन्हा पुढे सुरू राहाव्यात यासाठी राज्यात महायुतीचे सरकार येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करावे असा कानमंत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन यात्रेचा भव्य शुभारंभ कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे मंगळवारी सकाळी 10 वाजता झाला. त्याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महायुती सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन यावेळी करण्यात आले. परिवर्तन यात्रेचे ठिकठिकाणी ग्रामस्थ आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. भाजपचे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, रहमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका पाटील, कराड उत्तर मंडलाध्यक्ष शंकरकाका शेजवळ, कराड उत्तर महिला मोर्चा अध्यक्षा सीमाताई घारगे, रहमतपूर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा अंजलीताई जाधव यांच्यासह भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी केसर्डीतील कंपनी व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा न्यायालयाने ठरवले दोषी. खंडाळा तालुक्यातील केसर्डी येथील थर्मॅक्स बॅबकॉन्स विल्कॉक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले. प्रत्येकी 50,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 8 दिवस साधी कैद सुनावली. याबाबतची माहिती मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळाली. केसर्डी येथे थर्मॅक्स बॅबकॉन्स विल्कॉक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. दिनांक 3 मार्च 2015 रोजी एका कार्यक्रमात अमेरिकेच्या झेंड्यासहित भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्यात आला तर रेडियमने कंपनीची माहिती दर्शवणारा दिशादर्शक फलक लावून राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात दिनांक 4 जून 2015 रोजी तक्रारी अर्जावरून कंपनीचे व्यवस्थापक मोहन शंकर पाटील वय 71 राहणार पिंपरी पुणे, सुहास पुंडलिक गर्दे वय 54 राहणार कर्वेनगर कोथरूड पुणे यांच्या विरुद्ध राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पोपट कदम यांनी दाखल गुन्ह्याचा तपास करून दिनांक 21 ऑक्टोबर 2015 रोजी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणी न्यायाधीश S.J. कातकर यांच्यासमोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील स्मिता चौधरी, सरकारी सहाय्यक अभियोक्ता S.D. भोसले यांनी 8 साक्षीदार तपासले. सरकारी अभियोक्ता S.D. भोसले यांनी केलेला युक्तिवाद, प्रत्यक्षदर्शी पुरावा, साक्षीदार व कागदपत्रे ग्राह्य धरली. कंपनी व्यवस्थापक मोहन पाटील, सुहास गर्दे यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 271, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(2) अन्वये राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 2 अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी 50,000 रुपये असा 1 लाख रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी 8 दिवसांची साधी कैद सुनावली. सरकारी पक्षातर्फे वकील S.D. भोसले यांनी कामकाज पाहिले. त्यांना प्रॉसिक्युशन स्क्वॉडच्या पोलीस अंमलदार शिवशंकर शेळके, मंगल हेंद्रे, पूनम गायकवाड यांनी सहकार्य केले.